योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी माहिती दिली आहे अशा महिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय। साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली तेव्हा काय धक्कादायक माहिती समोर आली आहे पहा। त्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार। खोटी माहिती देणं महागात पडणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे। शेकडो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। निवडणुकीत महायुती सरकारला याच लाडक्या बहिणींची साथ लाभल्यानं सरकार पुन्हा सत्तेत आल्याचं बोललं जातंय। मात्र आता याच लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय। खोटी माहिती दिल्यानं या महिलांवर कारवाई होणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय। व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आधी आपण पाहूया। गेल्या 6 महिन्यात राज्यातील 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। त्यासाठी सरकारनं आतापर्यंत 17,000 कोटी रुपये खर्च केलेत। मात्र आता या योजनेतील 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले। या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। हा मेसेज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय। मात्र आता व्हायरल मेसेजमुळे महिला वर्गात अस्वस्थता पसरली आहे। खरंच खोटी माहिती दिल्यामुळे या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार का? सरकार त्यांच्या विरोधात कारवाईचं पाऊल उचलणार का? असे 27-28 हजार लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये 5 हप्ते गेले। सवाल उपस्थित झालेत। हा प्रश्न सगळ्या महिला वर्गाशी निगडीत असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं व्हायरल मेसेजची पडताळणी केली। आमच्या प्रतिनिधींनी या योजनेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा। सदरील जो मेसेज असेल कदाचित तो अफवा म्हणून पसरत असेल, परंतु शासन स्तरावरून अद्यापर्यंत कोणतीही फेरछाननी करण्याबाबत किंवा गुन्हे दाखल करावेत याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्यापर्यंत प्राप्त नाहीये। जनजागृती करण्यासाठी आपण माहिती कार्यालयामार्फत सगळ्यांना पेपरला किंवा टीव्हीला त्याची बातमी देत असतो। त्यामुळे म्हणजे ऍडव्हान्स नोव्हेंबरचा पण गेला, म्हणजे आपण आपलं सरकार ऍडव्हान्स पैसे भरणार आहे, ऍडव्हान्स घेणार नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झाली। इथे हिंदू आहेत, माझ्या मुस्लिम भगिनी पण है। हम लोग कोई भेदभाव नहीं करते हैं। सभी लोगों, सभी जाति पाति के लोगों को यह योजना लागू है आणि म्हणून सगळ्यांना ती योजना आपण लागू केली। 3 मोफत गॅस सिलेंडरची योजना केली, अन्नपूर्णा योजना केली, लाडक्या भावांची योजना केली, ज्येष्ठांची योजना केली, सगळ्यांच्या योजना केलेल्या आहे। आणि म्हणून यामुळे विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे। विश्वास आहे की आपण माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ हे जे आहेत, लाडक्या बहिणी आता थोड्या कमी आहेत तिथं, परंतु तुम्ही निरोप द्या। होत्या उशीर झाला आणि तुम्हाला सांगतो हे 1,500वर आम्ही थांबणार नाही। आपल्या लाडक्या बहिणींना आपण लखपती करणार आहे। हे सरकार लखपती बनवणार आहे हे लक्षात